एक थोर क्रांतिकारी देशभक्त म्हणजे आज राजगुरू यांच्याबद्दल बोलणार आहे. तर राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड या ठिकाणी झाला. या वीरपुत्राने भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू होते, तर आईचे नाव हे पार्वताबाई होते. राजगुरू हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. राजगुरू हे वयाच्या 13व्या-14व्या वर्षी एका इंग्लिश विषयात नापास झाले आणि ते आपले घर सोडून ते शिक्षण घेण्यासाठी काशीला गेले आणि तिथे त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली. पण लहानपणापासूनच त्यांच्या मनात ब्रिटिश राजसत्तेचा नाश करणे हा त्यांचा लहानपणापासूनच एक ध्येय होता आणि म्हणून त्यांनी सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीत ते सहभागी झाले आणि तिथे त्यांची भेट भगतसिंग आणि सुखदेव यांच्याशी झाली. सन 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्ज हल्ला केला आणि त्यामुळे ते आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. आणि ह्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू हे 1928 मध्ये लाहोर येथे पोहोचले. तिथे त्यांनी गोळीबार करून सँडरची हत्या केली. मात्र पहिली गोळी ही राजगुरूंनी मारली आणि लगातार कंटिन्यू 8 गोळ्या हे भगतसिंगांनी मारल्या आणि सँडरला मारून टाकले. पण हे पोलिसांच्या नजरेत आले आणि पोलिसांनी लगेच त्यांचा पाठलाग चालू केला आणि पाठलाग करत असताना हे राजगुरू हे पोलिसांच्या हाती लागले. मात्र राजगुरूंनी त्या पोलिसवाल्याला जमिनीवर आपटले आणि लगेच पळाले. पण 1929 मध्ये राजगुरू हे पोलिसांच्या हाती लागले. पण तारीख होती 23 मार्च 1931. या दिवशी राजगुरू आणि भगतसिंग आणि सुखदेव हे हसत हसत आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी फासावर चढले आणि 23 मार्च 1931 मध्ये ते आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी शहीद झाले. त्यांचा 23 मार्च हा दिवस आपण भारतातील शहीद दिन म्हणून साजरा करतो.